आमच्या स्लॅबवरून दिसणारा हा अप्रतिम नजारा बघा. मंडळी आता जवळजवळ 11 वाजलेले आहे सकाळचे आणि काय ऊन लागतं खतरनाक. कामाच्या धारा सुद्धा लागते. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आज तारीख आहे 1 जून आणि 1 जून मित्रांनो काही दिवसातच मित्रांनो पावसाचं आगमन होईल. तर पावसाचं आगमन होण्याच्या पूर्वी म्हणजे पाऊस सुरू होण्याच्या आधीच मित्रांनो कोकणातच मित्रांनो सगळीकडेच मित्रांनो पावसाची पूर्वतयारी केली जाते. म्हणजे घरी मित्रांनो जे प्लॅस्टिक वगैरे लावतात ना, म्हणजे पावसाची झड मारू नये ना यासाठी मित्रांनो सर्व मित्रांनो तयारी चालू असते. तर आमच्याकडे देखील तयारी चालू आहे. थोडीशी पावसाची मित्रांनो झड मारते, तर त्याकरता मित्रांनो प्लॅस्टिक लावण्याचं आहे. आणि मित्रांनो आजचा डेली व्लॉग बनवतो आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनल नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो अजून एक सांगायचं आहे म्हणजे मित्रांनो आज तारीख आहे 1 जून. तर मित्रांनो खूप जणांचे मित्रांनो आज वाढदिवस असतात. म्हणजे बहुतेक मित्रांनो आई वडिलांचे ज्यांच्या तारखा लक्षात नसतात ना वाढदिवसा म्हणजे जन्मतारीख, त्यांच्या मित्रांनो तारखा म्हणजे ज्या दिवशी शाळेत म्हणजे पहिल्या दिवशी शाळेत जाईल ना ती तारीख मित्रांनो जन्मतारीख ठरली जाते. आणि त्यात मित्रांनो आज बहुतेक जणांचे खूप जणांचे मित्रांनो आज वाढदिवस असतात. तर मित्रांनो प्रत्येक म्हणजे तुमच्या देखील आई वडिलांचा वाढदिवस असेल तर मित्रांनो माझ्याकडून आणि संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला मित्रांनो आमच्या आई वडिलांना आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो चॅनल आपलं सबस्क्राईब करा. तर आज घरी प्लॅस्टिक लावायचं आहे. म्हणजे आज सुट्टीचा दिवस आहे, शनिवार आहे. तर शनिवार मला सुट्टी असते आणि त्या दिवशी मित्रांनो प्लॅस्टिक वगैरे आणि घरची कामं चालू असतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज आई मी आणि पप्पा देखील असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी इकडे बघताय हे बघा थोडं प्लॅस्टिक काढलेलं आहे आणि इकडे आहे साडी. आणि या साडीची मित्रांनो 2 साड्या आता जॉईन करायच्या तिकडे मशीनवरती. आई आता थोड्या वेळ जॉईन करेल. प्लॅस्टिक कापायचं आहे. तर प्लॅस्टिक आहे तर इथे लावायचं आहे. बघा इथून अशी इकडून जड मारते अशी इथे लावायचं आहे प्लॅस्टिक. इकडे आहे चूल. इकडे बघता मंडळी आता आई आहे ना जुन्या साड्या आहेत ना त्या जॉईन करते 2 साड्या शिलाई मशीनवर. ही साडी पुरेल नाही म्हणजे आपण लावतो इथं. किती वर्ष झाली काय मशीनला तुझ्या? कधी काय 40 वर्ष झाली. चूल हे बघ इकडे पण जागा कमीच आहे. परसाव एक नारळ हा एक नारळ 2 केळीची झाडं
तिकडे कढीपत्ता अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. आणि तिकडे पलीकडे ती जागा आहे ना, ह्या बांधाच्या पलीकडे ती दुसऱ्यांची आहे. तिकडे नारळ, सुपारी, काजू लावलेली आहे खालती. आणि त्याच्या खालती आमची नदी. तर मंडळी, तर आता प्लॅस्टिकची वगैरे तयारी केली आहे. प्लॅस्टिक वगैरे कापून वगैरे ठेवलं आहे आणि साडी देखील शिलाई मारून ठेवले. आणि आता वरती आलं स्लॅबवरती. तर आता खाली आम्हाला प्लॅस्टिक लावायचं आहे ना. आणि इकडे बघताय नारळ पण आहेत. तर नारळ सुके झालेले नारळ. तर पावसात ते नारळ पडणारच आहेत 100%. आणि खाली प्लॅस्टिकवरती पडले तर नंतर प्लॅस्टिक फाटणार. तर आधी त्याला प्रथम नारळ काढून घेतो. आहेच नारळ आहे आणि तो 2 नारळ म्हणजे पटकन नारळ काढून घेतो. काठीनेच ओढणार आहे आणि त्याच्यानंतर मग प्लॅस्टिक बांधणार आहे. तर मंडळी, आता ह्या नारळावरचे नारळ पाडून घेतले काठीने. आता ह्याच्यावरचे पाडायचे आहेत. ह्याच्यावरून पाडायचे नारळ आता. आमच्या स्लॅबवरून दिसणारा हा अप्रतिम नजारा बघा. खूप मंडळी, आता जवळजवळ 11 वाजलेले आहे सकाळचे आणि काय होऊन लागतं खतरनाक. कामाच्या धारा सुद्धा लागते. नारळ पाडलेले पण थांबतोय. हे बघा मंडळी, आता काही नारळ ते वरती स्लॅबवरती पडलेत आणि काही नारळ आहेत ते इकडे खालती पडले. ते पटापट जमवतो. घामाघूम झालो अक्षरशः. चला पटकन जमवतो. अजून प्लॅस्टिक बांधायचं आहे. आज संपूर्ण दिवस ह्याच्यातच जाणार असं वाटतंय मला. हे बघा मंडळी, एवढे आता नारळ पडलेले आहेत आणि इकडे झापे.
हे बघा मंडळी, आता वरती प्लास्टिक कापड आणि साडी, मी इकडे देखील साडी मारायची बांधले. साधारणतः झड मारते म्हणून ती साडी बांधली आहे. चला तर मंडळी, प्लास्टिक वगैरे बांधून झालेलं आहे. नारळून पाडून झाले. हा कुठले आता उर्वरित काम आहे तर दुपारनंतर करणार. आता काय बंद, आता पुढचा बांधूया ना प्लास्टिक. इकडे बघताय उन्हात कांदे सुकट टाकलेले आहेत. इकडे खोबरा, इकडे तांदूळ. चला आता बाकीचं उर्वरित काम आहे ते दुपारनंतर करेन मी. दुपारचं 1 वाजून गेलेला आहे. तर मंडळी, मगाशी नारळ पाडले ना, त्याच्यामध्ये एक शाळ देखील पाडली होती. आता शाळ फोडतोय आणि हे बघा इकडे नारळ आहेत. तर नारळ आता काही जास्त काही सोलत नाही, 2 सोलतोय नारळ आणि काही नारळ आहेत घरात शिल्लक. तर आता हे असेच ठेवणार आहे, उभे करून ठेवणार एका ठिकाणी. नंतर पाऊस सुरू होता म्हणजे जून महिन्यात 15 तारखेपर्यंत नारळ सोडून ठेवून ते राहते. आता नाही सोडत आहे, आतापासून 2 सोलतोय आणि एक शाल फोडतोय. तर मंडळी, हे बघताय कापड बांधून झाल्याच्या नंतर थोडा वेळ जेवलो आणि थोडा आराम केला आणि नंतर आता उठलो आहे. आता थोडा वेळ आहे बघा, हापूस आंबे, हे आंबे खायला या. मित्रांनो, कोकणात मित्रांनो असं जातात मित्रांनो, प्रत्येकाच्या घरी मित्रांनो यांच्या घरी आंब्याची झाडं आहेत आणि जे आंबे काढले आहेत त्या प्रत्येकाच्या आडी लावलेलीच असते. तर आमच्याकडे देखील मित्रांनो आता आंब्याची आडी लावलेली होती. तर आता व्हिडिओ एक देखील केला होता केशरचे आंबे. त्याचे देखील ते केशरचे आंबे बहुतेकसे मित्रांनो खाऊन झाले देखील आणि थोडेसे मित्रांनो पप्पाने आणले होते हापूसचे आंबे. तर इकडे बघताय, चला या आंबे खायला या. आंबे खातो आणि नंतर परत दुसरं काम आहे. आज सुट्टीचा वार आणि मित्रांनो दुपारचं मी जेवणाचं दाखवणार नाही, कारण मित्रांनो आज शनिवार आणि शनिवार म्हटलं तर व्हेज होतं. काय डाळ भात आणि भाजी एवढंच होतं, काही जेवणाचं काय दाखवलं नाही तुम्हाला. तर आता आंबे खातो आणि नंतर जातो दुसरं काम म्हणजे पाणी लावायला जायचं. मग पाहिजे तुला
पाहिजे काय हो मंडळी आता आंबे वगैरे खाऊन मस्तपैकी आता चाललो आहे पाणी लावायला. आता संध्याकाळची जवळजवळ 4:30 वाजायला आलेले आहेत. चाललो यांच्या पेटीवरती पाणी लावायला. चला ही बघा माकडं बघा, ही बघा इथे होल होल आकडं बाहेर घाबरत नाही मंडळी. फणस बघा कसे कुसतायत, पण एवढा वरच कोण चढणार कोण. एकदम उभा आहे फणस. आता मशीन लावले, मशीननी पाणी लावायचं आहे. आलं जागेमध्ये. पाणी येतोय काय, येतोय येतोय. कधी गेला कुठे नाही. मशीनच पाणी लावतो, पाणी सोडून ठेवतो. ते बघा मित्रांनो, नदीला पाणी बघा किती कमी झालंय. इथे मशीन आहे, ते फुटबॉल तिकडे, इकडे वरती अशी आमची झाडे बघा. सुपारी, जांभूळ, फणस, नारळ, आंबा, काळी मिरी, इकडे कोकम, रातआंबा. कोकम पिकले जात वरती. हे बघा मंडळी, ह्या जांबाच्या झाडावरती जांब येऊन गेले. मी खाल्ले सुद्धा, व्हिडिओमध्ये दाखवले नाही. हे बघा, हे बघा फुलं राहिलेत. तर मंडळी आता इथलं पाणी घालून झालं आहे. अर्ध्या पाऊण तासात पाणी घालून होतं, नाही वेळ लागत. तर आता पाणी घालून चाललो आहे घरी. चला अजून बघूया आता घरी जाऊन परत दुसरं काय काम लागतं आहे का. चला तर मंडळी, व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, सुट्टीच्या दिवसाला मित्रांनो ही आमची कामे असतात. तर आज मित्रांनो सुट्टीचा दिवस आणि आता पाऊस देखील जवळ आला. आजची 1 जून तारीख. तर मित्रांनो पाऊस काय येता आठवड्यापासून पाऊस येईलच. तर सर्व मित्रांनो ही तयारी असते. कापड लावणे मित्रांनो, पावसाची झड मारते त्यासाठी मित्रांनो कापड लावणे वगैरे सर्व तयारी असते. नारळ देखील पाडून घेतले. तर मित्रांनो व्हिडिओ देखील इथेच थांबवतो आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कशी होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.